ओके ओके थँक्यू फॉर द तर मित्रांनो, आम्ही जाऊ लागलो आज सेल्फी स्टिक आणायला, कारण आम्हाला खूप सारे ब्लॉग बनवायचे होते आणि हा नवीन चॅनल त्याच्यासाठीच काढला होता. आणि घरून मस्तपैकी निघलो बघा गाडीवर. आणि हे बघा आम्ही जात आहे गावातून. आणि हे आहे बघा आमचं पडकं धडकं गाव. हे कसं जरी असलं तरी आम्हाला खूप करमतं आमच्या गावामध्ये, कारण सर्वांनाच आपापल्या गावामध्ये करमतच असते बाबा. आणि हे बघा गतिरोधक जसा पार केला तसं हे चित्र आलं समोर. आता म्हणलं ही बाई काय म्हणायला लागली. हे बघा आमच्या गावातले रस्ते खूपच चांगले आहेत. आणि बघा तुम्ही असे रस्ते बघितले नसतील. आणि ही आमच्या गावातली शाळा आणि आमचं बालपण या शाळेमध्येच गेलेलं आहे. आणि पुढची आमची अंगणवाडी आणि पुढचं आमच्या गावामधील सर्वात मोठं मंदिर. तर यावर कधी व्हिडिओ बनवू आपण, याचा पण एक इतिहास आहे. चला पुढं. तर आम्ही धकलो आता, चारा बी आणायचा आहे आम्हाला आणि त्यासोबतच आम्हाला सेल्फी स्टिक आणायचं आहे. म्हणजे एका सोबत दोन कामं होतील म्हणून असं. अच्छा ठीक आहे. आम्हाला दिसले कलाली बापू आणि त्यांना मग आम्ही हात दिला. ते म्हणले कुठे चालले? आम्ही म्हटलं चाऱ्याला चाललोय. ते म्हणले ठीक आहे. आणि ते ढोरं राखू लागले होते आणि मग चला पुढं. आणि आमच्या रंगल्या होत्या मग गप्पा. आणि मग मित्रांनो आम्ही आमच्या मंजिलवर पोहोचणारच होतो. आणि आता ते गाव खूप जवळ येत होतं. और देखो हम पहुंच गए अपनी मंजिल पर, लेकिन फिलहाल हमें कुछ मोबाइल शॉप भी ढूंढनी पड़ेगी और उसके बाद सेल्फी स्टिक पूछना होगा. तो चलिए चलते हैं. तर मित्रांनो हे बघा JCB, तुम्ही कधी बघितली नसेल. हम मालूम है तेरे बाप को मत सिखा चल. मित्रांनो जसं जसं मोबाईल शॉपीचं दुकान जवळ येत होतं तसं तसं आम्ही एकदम उत्साहित होत होतो. एक्साइटमेंट वाढत होती, कारण खूप दिवसांपासून स्वप्न होतं की असे मोबाईल स्टिक बनवून असे काही ब्लॉग बनवायचं, असं काही करायचं म्हणून. शिव छत्रपती नगर. ते काही मागं गेले 2-3 जाऊया थांब. इलेक्ट्रॉनिकचं इथं पाहिजे स्पीकर हे पाहिजे. यो यो मित्रांनो मोठ्या आशेने आम्ही या दुकानावर आलतो, पण तो दुकानदार म्हणे की आमच्यापाशी नाही सेल्फी स्टिक. मग आम्ही निराश होऊन पुढच्या दुकानावरती गेलो सेल्फी स्टिक बघायला. इथं पण मित्रांनो आम्हाला निराशाच हाती लागली. मित्रांनो इथे आम्हाला सेल्फी स्टिक्स गवसला आणि सापडला, पण तो खूप जुना होता. पण आम्ही मतलब आमचं खूप मन होतं, म्हणजे आम्ही पागल झालतो त्या सेल्फी स्टिक मागे. पण त्याचा फायदा उचलून त्या माणसाने आम्हाला खूप महाग लावला. जवळपास 150 रुपयांचा सेल्फी स्टिक त्याने 400 रुपयाला लावला. आणि आम्ही आमच्या घरच्यांना सांगितलं पण नव्हतं की खरंच आम्ही परगावला जाणार आहे म्हणून. आम्ही फक्त चाऱ्याला जाणार आहे म्हणून सांगून गेलतो. तो माणूस आम्हाला नाही हो म्हणून आम्हाला शेवटी घ्यायलाच लावलं. पण आम्ही पण निराश होतो खूप. खरं सांगू तर खूप दिवसांपासून आम्ही या सेल्फी स्टिकच्या मागेच होतो. आम्ही हे ऑनलाईन बोलवलं होतं. फार काही महाग नव्हतं लागलं,
जवळपास 340 रुपये बोलावलं होतं आणि खूप उंच देखील होतं, खूप छान क्वालिटीचं होतं. पण आम्ही कॅन्सल का केलं तर खूप लेट होऊ लागलं. ते 5-6 दिवस होऊन गेले ते. मग आम्ही ते कॅन्सल केलं होतं. चला म्हणलं आपणच जाऊन एखाद्या मोबाईल शॉपीवरती आणून घेऊ. बरं तू बस दे पहिले मदत बसू दे नॉर्मली आणि आता तर आम्ही खूपच खुश होतो. आणि आता आमच्यापाशी आलं होतं सेल्फी स्टिक. आणि आता आम्ही खूप सारे ब्लॉग व्हिडिओ बनवणार होतो. तर हा आमचा पहिला ब्लॉग समजू शकता. मग आम्हाला दिसल्या ह्या पोट्ट्या. मग आमचा शुभम भाऊ खूपच खुश झाला आणि खरंच न भिता त्याने त्यांचं व्हिडिओ शूट केला आणि घाबरलाच नाही. मग बघा पुढं काय झालं. आम्हाला दिसला हा शुभमचा जुडवा भाऊ. आणि मग आम्ही खूपच कॉमेडी घेतली शुभमची, खूपच मजा घेतली. धकलो रस्त्यानं गावाकडे आणि आम्हाला चारा पण घ्यायचा होता आणि आमच्या मागं खूप टेन्शन होतं. म्हणलं घरचे काय म्हणतील, कोणाला काही सांगितलं पण नव्हतं. मी लागलो बघा सरळ रस्त्याकडे. हॅलो दोस्तो, आम्ही सेल्फी स्टिक घेतलाय. आम्ही खूपच खुश आहे दोस्तो आज मित्रांनो. काय लोकांना वाटलं तर बरं पाहिजे वाटत नाही. आम्ही सेल्फी घेतलाय चाललो. लोकांचं बघा लोक पाहतात आपल्याकडे पाहिजे पाहत आहेत. मग साधा मोबाईल होता तर कोणीच पाहिजे ना. आता मित्रांनो मगाशी नाही का आम्ही मोबाईल घेऊन हिंडू लागलो तर लोक अजिबात नाही पाहायचं नाही. आता सेल्फी स्टिक आला ना असं बटनावर काय ते खतरनाक दिसत आहे. तर लोक अशी मोठ्या बघत आहेत आमच्याकडे. गावाच्या वाड्यात भेटते की गाडी आणायला तर आनंद गगनात माझ्या मावेरा. आता सांगा तुम्ही दाखवरे कधी बोल दाखवरे मग भाऊ बघा पैसा खड्ड्या आता पाठवत आहे गाडी बस ट्रेन और नट तीनों के पीछे नहीं भागने का. मैंने बोला था इसको सुना नहीं लेकिन देखो आप मस्त ठंडी ठंडी है हवा है हमको देखा लापरवाही का नतीजा. हाँ बाबा कल को हमारा हाथ पाए मोड़ने का मेरी शादी रह गई अभी. फिर इसके बच्चे होंगे फिर वो के बच्चे वो भी ब्लॉग बनाएंगे. तो हमारे से बड़ा कैमरा लेंगे. काका क्या काका मेहनत करतात. तर मित्रांनो हे बघा धरण आमच्या गावाच्या खूपच जवळ आहे आणि बघा कसा खतरनाक नजारा येत आहे मित्रांनो. हे बघा रस्ता खूपच हे आहे आणि 2 मिनिटात आमचं गाव आला तर आतल्या खड्ड्याला म्हणजे भाऊ ना आणि 2 थांब जरा कारण की हे रस्ता दुसरा खड्डा आहे. लोक किती हसू लागले. हे पूर्ण रस्ता खड्डा आहे मित्रांनो. आता याच्यात मी काय खड्डा करून टाकतो का भाऊ. तुमचा कसा खड्डा होईल गाडीचा स्पीड कमी घ्यालो गड्डी. मित्रांनो काय झालं माहिती का आणि आता काकू दिसली मला समोर. अरे पाडच होता तू गाडी माझी आजची पाठवली. मित्रांनो गप्पा ह्या चालू होत्या आणि तर मित्रांनो ते शुभम भवानी ते गेले आपले पाहायला आणि गाडी खूपच ते पडलं होतं आपला खाली मित्रांनो. खरं ते पाहू शकता तुम्ही. पैसे पडले होते 500 रुपये. काय खोटं आहे सगळं मित्रांनो. काही नाही आपला बॉक्स पडला होता बॉक्स आणि माझा पडला होता ते बॉक्स मध्ये नाही का ते पॅकेजिंगचं हे चाल पटकन. इथं टाइम व्हायला एवढा टाइमपास नाही करायचा. हे पडलं होतं मित्रांनो. कसं याच्यामध्ये ते पॅकेजिंग करायचं सामान होतं आमचं. घातली ना खड्ड्यात मित्रांनो गाडी. हे बघा आपली ठिकाव आय एम प्युअर गाव ठिकाव. चला तर मित्रांनो आलो तर आम्ही फायनली वावरात आलोच. आता आम्ही इथून घ्यायचा गवत बकरायचा चारा. सांगायचं म्हणलं
सांगायचं म्हणलं तर मित्रांनो आम्हाला चारा घ्यायचा होता आणि तेव्हाच आमच्या लक्षात आलं की सेल्फी स्टँड आणायचं मग काय शिरपूर इथून थोडंच लांब होतं आणि मग गेलो आम्ही शिरपूरला आणि घेऊनच आलो मग जाऊ द्या म्हणलं आता आणायचं म्हणलं दिगा भाऊ म्हणले आणायचं तर चला आता गवत घेऊ आणि लगेच घरी जाऊ चारा घ्या कसं न सांगता गेलो आम्ही. दूध आणायला सांगितलं आणि आपल्याला आता मी सांगतो ना आता नेमकंच पोहोचलो आपण एवढा टाइम होते आपल्या जे पाहुणे आलते का नाही ते बी निघून जातात आता हा, दूध आणा सांगितलं आपले सर रे पटकन शिबिया एवढा टाइमपास नाही आता बक्का दुधी काढायची आणि हो घरी जायचं त्या बकऱ्याचा पोट टेकला असेल दुधी अरे बाप समोरच्या ओळीचे एकदा तू पुढं चाल मग घेऊ हो ना तू असा माय मिस्टेक नाही तुझी मिस्टेक ऊन लागायला मग मी काय नाचू मग मित्रांनो आम्ही चारा घेऊन घरी आलो बघा आणि आमचे ब्लॉग कसे वाटतात आम्हाला सांगा.